आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री परशुराम पुणे सर, डॉक्टर सतीश पवळे, आमचे सदानंद बोरकर सर, ही कार्यशाळा त्यांनी आयोजित केली त्या सगळ्या मंडळाचे सदस्य, लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खरं तर कोणी लेखक हा काही कार्यशाळेत शिकून लेखक बनत नसतो, तो नाटककार होत नसतो. त्यासाठी तुमच्या आतून काहीतरी आलं पाहिजे. पहिली गोष्ट, नाटक आणि इतर साहित्य फार डिफरन्स आहे, म्हणजे महत्वाचे डिफरन्स आहे. कविता आहे सरळ सरळ लिहिता येते, कविता बदलायला मिळाली की आपण ती गुंफत जातो, इथे शब्द गुंफतो. परंतु नाटक लिहिताना आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर गुंफायचे असतात, म्हणजे पात्रांना जन्म द्यायचा असतो तुमच्या एका कलाकृतीत, एका कथेत. कादंबरी किंवा कथा असेल तर ते सरळ सरळ लिहिता येते, पण नाटक तसं करता येत नाही. जेव्हा आपण नाटक लिहितो त्यावेळेस ते लिहित असताना रंगमंचावर ते कसं सादर होणार आहे याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. मुळात प्रश्न असा आहे की आपण नाटक का लिहितो किंवा कुठलीही, म्हणजे एखादं पत्र असेल तर पत्र लिहिण्याचं कारण आपण स्पष्ट करत असतो की विषय असतो, प्रस्तावना असते आणि पण प्रत्येक काही लिहितो आपण तर त्याच्यामध्ये एक आपला थॉट असतो, एक विचार असतो, आपली गरज असते. नाटक लिहिण्याची गरज तुम्हाला काय वाटली इथपासून स्वतःला प्रश्न विचारायला सुरू केलं की मग त्याची प्रोसेस सुरू होते. अनेक गोष्टी या निमित्ताने मला बोलायचे होते, पण वेळ तर फार मर्यादा आहे आणि त्यामुळे फार आटोपतो घेतो. ज्यावेळेस आपण नाटक लिहायला घेतो तर त्यावेळेस नेमकं काय करतो? फक्त समोर आपल्या पेन आणि कागद असतो एवढं नसतं, तर आपल्या समोर रंगमंच असतो. रंगमंच ज्यांना रंगमंचाच्या सगळ्या मर्यादा माहिती आहेत आणि त्यावर काय काय घडणार आहे हे घडणारी गोष्ट त्याला कळली की नंतर ते कॅरेक्टर निर्माण होत असतात. लेखक हा त्या कलाकृतीचा जन्मदाता असतो. आता फक्त नाटक म्हणजे फक्त कलाकृती नाहीये, तर नाटकामध्ये वेगवेगळे पात्र जन्माला घालताना आपल्याला जशा प्रसूती वेदना होतात त्या प्रसूती वेदना त्या लेखकाला झाल्या पाहिजे. त्या प्रसूती वेदना जेवढे जास्त असतील तेवढं नाटक तुमचं सकस होईल. उदाहरणार्थ सांगतो की एखादं नाटकाचं पात्र असेल जे खूप स्वभावाने चांगला आहे, सोशिक आहे, सगळं काही सहन करतो, इतरांना मदत करतो वगैरे वगैरे, त्याच नाटकामध्ये आपण एवढं चांगलं कॅरेक्टर बनवल्यानंतर त्या कॅरेक्टरचा मृत्यू किंवा त्याच नाटकात त्याच कॅरेक्टरचा खून आपण घडवून आणतो. किती वेदना होत असतील त्याला. ज्या नाटकातलं आपलं एखादं पात्र सत्शील होतं, ज्याच्यावर प्रेम करावं असं जे कॅरेक्टर होतं त्याला आपण मारूनही टाकतो. म्हणजे काय करतो? त्यातला एक माणूस संपवून टाकतो, त्याचा एक विचार संपवतो. अशा हे वेगवेगळे कॅरेक्टर जन्माला घालणाऱ्या नाट्य लेखकांना जेव्हा असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतो, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या दुःखातून वेदनेतून तुम्ही ही लेखक संघटना स्थापन केली आहे असं आतापर्यंतच्या भाषणावरून आणि मला आलेल्या निरोपावरून कळले. अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच लेखकांवर तशी परिस्थिती आहे. असं कुठलाही लेखक असतो म्हणजे त्याला आपण परफॉर्मिंग आर्ट म्हणतो, सादर करण्याची कला म्हणतो. त्या सगळ्याच परफॉर्मिंग आर्टमध्ये लेखकाला दुय्यम लेखनाचं हे आहे. नाटककार हा नाटकाचा जन्मदाता असतो.
त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी ही त्या दिग्दर्शकावर असते, त्या संस्थेवर असते. परंतु म्हणून कुठल्याही पालनकर्त्यांनी ज्याने जन्म दिला त्या बापाला विसरू नये असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि त्यासाठी तुम्ही संघटना उभारली आहे, त्यासाठी तुमचं आधी अभिनंदन. 150 वर्षाची परंपरा असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर पहिल्यांदा हा ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक संघटना तुम्ही निर्माण केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. परंतु ही संघटना आली की त्यात जिम्मेदारी येतात, संघटना आली की त्यात रुसवे फुगवे येतात. तर हे रुसवे फुगवे सगळे बाजूला सारून ही संघटना पुढे मोठी होईल आणि ती तुमच्या कामातून उभी राहील. तुमच्या कामासाठी, तुमच्या गरजेपुरती नाही तर तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा देणारी एक ती संघटना ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. झाडीपट्टी रंगभूमी हे व्यावसायिक दृष्टीने संपन्न आहे, समृद्ध आहे, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. ज्या शहरी भागातल्या व्यावसायिक रंगभूमीला त्यांचे प्रेक्षक शोधाशोध करावे लागतात, ज्या व्यावसायिक तथाकथित व्यावसायिक म्हणून घेणाऱ्या नाट्य संस्थांना त्यांचे प्रेक्षक शोधावे लागतात, इतकंच नव्हे तर ते नाटक जगवण्यासाठी शासनाने आम्हाला नाट्यगृह बांधून द्यावे, शासनाने आम्हाला अनुदान द्यावं, शासनाने आम्हाला सगळ्या सोयी सुविधा नाट्यगृहात उपलब्ध करून द्याव्या. AC व्यवस्थित जरी नसला तरी पण रंगकर्मींची फार ओढाताण होते, ते कुठेतरी सोशल मीडियावर बोलतात आणि मग त्याची दखल घेतली जाते आणि त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात शासनाकडून. माझ्या हिशोबात आतापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीच्या कलावंतांना, नाट्यलेखक असो की नाट्य निर्माते असो किंवा कलावंत असो, त्याने दोन्हीही अशा आमच्या या मागण्या पूर्ण करा त्यासाठी कधी आंदोलन केलेलं नाही. कोरोनाचा काळ जरी वगळला तर त्यावेळी तुमची अवस्था मला माहिती आहे, त्या सगळ्या वेदना माझ्यापर्यंत पोचत होत्या. तेव्हा तुम्ही काही मोर्ची काढली, काही आंदोलन केली, ते स्वाभाविक होतं. पण त्याशिवाय मी कधीही मी असं ऐकलेलं नाही की तुम्ही काही शासनाला निवेदन दिले आणि ते आम्हाला सहकार्य करा असं बोलता गेलं. जे रंगकर्मी ज्यांना प्रेक्षकांचं म्हणजे रसिकाशिवाय नाही, म्हणजे प्रेक्षकांचंच त्यांना समर्थन नाही अशा नाटकांना शासन अनुदान देतं. तुम्हाला त्या अनुदानाची, त्या कुठल्याही अपेक्षा शासनाकडून नाही. तुम्ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी आहात आणि तुम्ही स्वावलंबावर हे सगळं लिहिता, सादर करता आणि त्याला रसिकही तेवढ्याच प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. मला माहिती आहे, मी कुरुडमध्ये आम्हाला वाटतं एक 2008-9 मध्ये आलो असेल, त्यावेळेस तिथे त्या तेवढीशा गावामध्ये मी 12 नाटकं बघितलेली. एकाच गावात एकाच शहरात 12 नाटकं होतात. ज्या जसे नाटकं हाऊसफुल होतात तसे फटाके फोडून त्याचा उत्सव साजरा करताना आणि ती सगळी नाटकं हाऊसफुल होतात. 5000 लोकवस्तीच्या गावात एवढे प्रेक्षक येतात कुठून? प्रत्येकाला किमान 2000 तरी प्रेक्षक वर्ग असतो माझ्या माहितीप्रमाणे. मी काउंट केलं नाही, मी काय चुकत असं तर मला नंतर सांगा. मला जेव्हा अभ्यास आहे, मला जेव्हा माहिती आहे, मी जेव्हा ऐकून आहे, जेव्हा बघितलं आहे तेव्हाच मी बोलणार आहे. तर त्याचे जे काही फॅक्च्युअल चुका राहिलं तर मला करेक्ट करा. तर एवढी समृद्ध असणाऱ्या रंगभूमीला लेखकांची कार्यकाळ का घ्यावीशी वाटली हा प्रश्न मला जेव्हा आयोजनाचा फोन आला तेव्हा मला पडला. सदानंद मोडकर सर हे माझे खूप जुने मित्र आहेत. ते चित्रकार आहेत, ते प्राध्यापक आहेत, ते प्राचार्य आहेत. नंतर डॉक्टर सतीश पवार यांचे गुरु आहेत, ते पत्रकारितेचे माझे गुरु आहेत आणि नाट्यक्षेत्राचे पण गुरु आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना असं वाटतं की तोच आपलं नाटक यायला लागला. नाटकाचे विषय तेच ते मांडले जात आहेत का झाडीपट्टी रंगभूमीवर. तर त्या मानाने मी अनभिज्ञ आहे, मला त्याचं माहीत नाही कुठले विषय तुम्ही आता हाताळता. परंतु जे काही ऐकून असतो, जे काही सांगतात, मी बहुतेक लोकांशी मी संपर्कात असतो. त्यात देवेंद्र धोडके असो, देवेंद्र लुटे असो किंवा इथले सगळे इथले सगळे कलावंत असो,
यांच्याशी मी संपर्कात असतो, यांच्याशी त्यांना बोलणं होतं, विशाल असेल. तर ते जे काही कानावर येतं, जे काही विषय कळतात ते माझ्यापर्यंत येतात आणि मी गेल्या 13-14 वर्षापासून फक्त एवढंच ऐकत आलेलं आहे. त्या ऐक्यू माहितीवर मला आता असं म्हणायचं आहे, रंगभूमी कात टाकली पाहिजे. ती कात काढली पाहिजे तर तुमच्याकडे आता सगळे प्रश्न फक्त सामाजिक आणि नाही तर भोवताल काय होत आहे या भोवतालाची जाणीव नाट्यलेखक म्हणून आपल्याला असली पाहिजे. आता सरांनी मगाशी एक मुद्दा मांडला की एकच नाटक 2 लेखकाच्या नावाने सेन्सॉर मंडळाकडे केले. का असं झालं त्याचा पण विचार आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. खऱ्या अर्थाने नवा विचार मांडणारं नाटक हे रंगभूमीवर जरी सादर झालं तर त्याचं नाविन्यकडे लोकांनाही त्यावरती बघावं असं वाटतं. प्रेक्षक येतात, आम्हाला त्याच पद्धतीचे प्रेक्षक हवे आहेत, ते प्रेक्षक तसेच आहेत म्हणून त्यांना आम्ही तसंच नाटक देणार. पण तुम्ही नवीन दिलं तर ते स्वीकारणार की नाही याचा विचार आपण केला पाहिजे. नव्या पद्धतीने नव्या विचारांची मांडणी, आपल्या अवतीभोवतीचे विषय ते जगाशी काही कनेक्ट होतात का? आता युक्रेन युद्ध सुरू आहे, युक्रेन रशियाचं. आता बांगलादेशमध्ये घडामोडी घडत आहेत. आपल्या सगळ्याच राजकीय पटलावर काहीतरी फार विचित्र सुरू आहे, ते आपण चर्चा करतो. अलीकडच्या काळामध्ये महागाई, बेरोजगारी हे विषय आपल्याला आपल्या नव्या पिढीला, येणाऱ्या पिढीला छळत आहेत, वेदना देत आहेत. ती वेदना, ते दुःख आपण दूर करण्यासाठी ह्या प्रबोधनाचा झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रबोधनातून काही करणार आहोत की नाही हा विचार जरी केला तरी पण आपण काहीतरी वेगळं मांडू शकतो विषयाच्या अनुषंगाने. नाट्यलेखक म्हणून मग फक्त मी विषयाच्या अनुषंगाने बोलतो की तुमच्या नाटकाचे विषय काय आहेत. तुम्ही मला माहिती आहे इथे हुंडाबळी, शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा सावकार जे फसवणूक करतात त्यावर अशा विविध विषयांवर तुम्ही नाटकं लिहिली आहे, ती चाललेली आहे, लोकांनी ॲप्रिशिएट केलेली आहे आणि त्या विषयातून तुम्ही शेतकऱ्यांचं असो किंवा समाजाचं असो प्रबोधन केलेलं आहे. त्यासाठी मी वेगळं अभिनंदन करण्याची गरज नाही. मी त्यासाठी तुम्ही ते केलेलं तर करतच आहात आणि ते आता नाही करत तर अनेक वर्षांपासून करत आहात. खरं तर कार्यशाळेतून म्हणजे कार्यशाळा जी आम्ही नेहमी कार्यशाळा घेतो नाट्यलेखनाच्या, तर नाट्यलेखनाच्या कार्यशाळेमध्ये प्रोसेस ही मी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं असं नसतं. तो समज म्हणजे कुणीतरी एखादं नाटक वाचायचं, त्या नाटकातले जे काही गुणदोष आहे, जे काही त्यातल्या उणीवा, त्या नाटकाच्या जाणीवा आणि त्या नाटकाचे बलस्थान त्यावर चर्चा करून ते नाटक अधिक चांगलं कसं होईल, अधिक समृद्ध कसं होईल, तो अधिक टोकदार कसं होईल यावरची चर्चा करून नाट्यलेखन कार्यशाळा घेतली. नाट्यलेखन कार्यशाळा घेण्याची आपल्याकडे प्रगत आहे. मी कितीही जरी प्रबोधन म्हणजे मी किती भाषण दिलं, तुम्ही ते नोंदवून घेतलं तरी त्यातून काहीही होणार नाही. नाटककार असा घडत नसतो. नाटककार तो स्वतःच असतो, तो काहीतरी लिहितो, त्या लेखनाच्या ज्या काही उणीवा असतील किंवा ते नाटक अधिक उंचीवर जाईल, अधिक समृद्ध होईल, त्यातले जे काही उणीवा असतील, ज्या काही त्यातले कच्चे धागे असतील ते कच्चे धागे बाजूला सारायचे आणि ती विणकाम नाटक म्हणून, सादरीकरण म्हणून ते कसं पक्क होईल यासाठी जेव्हा आपण एखाद्या नाटकावर चर्चा करतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने कार्यशाळा होते. ती कार्यशाळा घेत असताना ते नाटक समजा एका लेखकाचं असेल, ते खोब्रागडे सरांचं नाटक असेल, खोब्रागडे सरांनी नाटकामध्ये काय लिहिलं, त्याने कुठले पात्र वापरले, कुठले इन्स्ट्रुमेंट वापरले, काय काय वापरलं, त्याच्यावरती चर्चा करून त्यातून मग आम्ही सगळ्यांनी शिकायचं असतं. तुम्हाला नाव माहिती आहे प्रेमानंद गजवी, बोधी नाट्य परिषद म्हणून त्यांची संस्था आहे. गेल्या 25 वर्षात 60-70 नाट्यलेखन कार्यक्रम आम्ही यात पद्धतीने घेतलेले आहेत आणि मला अभिमान हे सांगावंसं वाटतं की मी त्यातलाच एक विद्यार्थी आहे. कुमारी चौकामध्ये ज्यावेळेस नाटक मी लिहिलं त्याचे प्रयोग केलं आणि नांदेडच्या कार्यशाळेत ते नाटक वाजवलं गेलं.
दत्ता भगत होते, शफात खान होते, जयंत पवार होता, असे सगळे दिग्गज होते. कमलाकर काळकर्णी होते. प्रेमानंद गजबींनी गावागावातल्या लेखक जे जे लिहित होते, जे लिहिणार होते, त्यांच्या संहिता त्यांच्याकडे मागवल्या, त्या लेखकांना जोडलं आणि त्यांच्याकडे जे काही बलस्थान असतील त्या बलस्थानाचं कौतुक केलं. पण जे चुकले, जे चुकत आहेत त्यांना त्यांनी दुरुस्त केलं. कुमारी बाबांनी नंतरच्या काळामध्ये ते मुंबईत सादर झालं बोधीनाट्य महोत्सवातच, त्यामुळे घडलो आणि नंतर कलावंतांनी आणि ते सादर करणाऱ्या कलावंतांनी, विशाल दराळ असो, हरीश शिताडे असो किंवा किरण असो, या सगळ्यांनी ते नाटक रंगमंचावर सादर केलं. त्यामुळे मी त्याच नाटकामुळे खऱ्या अर्थाने मी नाटककार म्हणून प्रसिद्धी साधली. नंतर मी आणखी काही 4-5 नाटकं लिहिली. ती प्रेमानंद गजबींच्या नाट्यकार्याच्या वाचली. तेव्हा रवींद्र कासरे बसून, गिरीश फटके, रवींद्र डाके या सगळ्यांनी मला एक प्रश्न केला, कुमारी सौ कांबळे लिहिल्यानंतर त्याच्या वरचा माल पाहिजे, त्याचा खालचं चालणार नाही. विषय वेगळे असले तरी पण त्याची ताकद कलाकृती म्हणून या नाटकाला मला दिसलं नाही. त्यामुळे माझं नाटक नाकारलं गेलं आणि लिहितो. अजूनही माझं लिहिणं सुरू आहे, परंतु कुमारी सौ कांबळेच्या समोर मी जाऊ शकलो नाही. मी जेव्हा जाईल तेव्हा माझं नवीन नाटक येईल. नाट्यलेखकांनी नाटक लिहिताना स्वपरीक्षण करणं गरजेचं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. अनेकदा तुम्ही नाटक लिहिता, तुम्ही कागदावर लिहित असाल, तुम्ही लॅपटॉपवर लिहित असाल, अलीकडच्या काळात पीसीवर लिहित असाल. जे लिहिलं ते आपलं काही ज्ञानेश्वरी नसते की लिहिले की संपलं, आपण जे लिहिलं ते अगदी ओके आहे असं नसतं. नाटक लिहिताना नाटक लिहायचं असतं, आपल्याला नाही आवडलं तर ते फाडून फेकायचं असतं. विशाल दराळ नावाचा तुमच्या जाडीपट्टी सत्ताधिकारीच्या काळात नाटक सादर करणारा मित्र आहे. दरवर्षी विशालचे मला फोन येतात, दादा राज्यनाट्याला काही लिहून देता का? मी त्याला प्रयत्न करतो, असं म्हणतो, लिहायला घेतो, लिहिणं होत नाही. ही माझं अपयश आहे. ते अपयश तुम्हाला मिळालं नाही. तुम्ही नाटक लिहिता, दरवर्षी सादर करता, त्याला प्रेक्षक मिळतो आणि ते नाटक उभं राहतं. प्रेमकुमार खोबरागडे सांगितल्याप्रमाणे लेखकाच्या आत्मसन्मानाची लढाई तुम्ही लढता. आत्मसन्मानाची सोबतच मी एक फक्त प्रेमकुमार सर एक जोडतो, आत्मजाणीवेची पण ही लढाई आहे, स्वतःच्या आत्मजाणीवेची. तुम्ही जे काही लिहिता ते तुम्हाला आवडलं आहे का? ते रंगमंचावर सादर झाल्यानंतर त्याचा परिपोष कसा असणार आहे, ते नाटक कुठल्या स्तरावर जाणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी नाटक करतो त्या रसिकांना काय देणार आहे. नाटक संपल्यानंतर आम्ही नाटक संपतो आणि आमचा कर्तन पडल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात असतात, जे काही होत असते. परंतु नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात, रसिकांच्या मनात त्या नाटकाने घर केले पाहिजे आणि त्या नाटकाने प्रश्न निर्माण केले पाहिजे, तर ते नाटक रसिकांच्या मनात जिवंत राहतं, नाही तर नाटक मरतं. आता हे जिवंत राहणं जेवढं कलावंतांच्या आणि दिग्दर्शकाची जबाबदारी आहे, तेवढीच जबाबदारी ती सर्वात आधी नाट्यलेखकांची आहे. त्यामुळे ही जबाबदारी नाट्यलेखकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे. मी प्रेक्षकांना काय देतो, प्रेक्षकांना कुठला थॉट देतो
आणि प्रेक्षक माझं नाटक बघितल्यानंतर काय विचार करायला लागतात, तेव्हा खऱ्या अर्थाने नाट्यलेखन आपलं समृद्ध झालं, आपण जिंकलं असं होईल. 4-5 गोष्टी पुन्हा मला सांगायच्या आहेत. एक तर झाडीपट्टी रंगभूमीवर वर्षभरात साधारण 60-70 तरी नाटकं लिहिली जात असतील, किमान 60-70 नाटकं लिहिली जात असतील. त्या नाटकाचे प्रयोग होतात. पुढच्या वर्षी पुन्हा ते नाटक रंगमंचावर येतं. परंतु तुम्ही त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी काय करता? मला आता एक माझे मित्र भेटले बाहेर जेवण झाल्यानंतर. ते म्हणजे मी झाडीपट्टीवर काम करत आहे. 4 ते 5 पुस्तकांपलीकडे झाडीपट्टीतून लिखित स्वरूपात काहीच नाही. मला त्याची प्रकाशन झाली होती. मी मुंबईवरून येऊन दिवाळी ते होळीच्या या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे नाटक बघू शकणार नाही. अनेक लोकांच्या अशा व्यथा आहेत. तर मग आपण कुठल्या पद्धतीने झाडीपट्टीच्या बाहेर आपली नाटकं गेली पाहिजे. नाटकाचे प्रयोग नको, किंवा तुम्ही लेखक म्हणून तुम्ही जे काही लिहिलं असेल ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर झाडीपट्टीचे प्रयोगापुरतं तुम्ही नाटक का लिहिलं, त्याला दुसरं काही असलं पाहिजे की मी नाटककार आहे म्हणून तुम्ही नाटककार म्हणून सिद्ध करण्यासाठी तुमची पुस्तक आली पाहिजे. त्यासाठी ही लेखक संघटना म्हणून तुमची जबाबदारी आहे. जे काही नाटकं नवीन नाटकं येतील त्या नाटकांचं पुस्तक स्वरूपात त्याचा दस्तावेज झाला पाहिजे. आत्ताच्या कंडिशनला तुम्हाला फार ही गोष्ट खर्चिक राहिलेली नाही. आपण आधी काय करायचो, नाटकाचं पुस्तक DTPला द्यायचो, नंतर ते पुस्तक तयार व्हायचं आणि नंतर ते कुठल्या तरी एका प्रकाशकाकडून काढून त्याच्या 1000-500 ज्या काही असतील त्या प्रती आपण काढत होतो आणि त्या प्रती आपल्या घरात कोंबून ठेवत होतो. म्हणजे विकलं जात होतं म्हणून आपण कोंबून ठेवतो. आता तुम्हाला सगळी 1000 पुस्तकं छापून ठेवायची गरज नाही. जमाना बदललेला आहे. खूप तुम्हाला तुम्ही फेसबुकवर समाज माध्यम तुम्ही वापरताय, त्याच्यावर काही जाहिराती येतात, तुमचं पुस्तक प्रकाशित करायचं आहे, आम्हाला संपर्क साधा. त्याकडे थेट जाऊ नका. पण काही अशा संस्था आहेत, त्यात एक गणित तुम्हाला एक नाट्यलेखकांची कार्यशाळा म्हणून मी सांगतो. तुम्ही सगळं पुस्तक तयार करायचं, DTP पासून तर त्याचं सगळं लेआउट वगैरे सगळं तुम्ही करायचं. आता यासाठी फार काही करते नाटक. मला असं वाटतं आता कोणी हाताने लिहित नसतील नाटक तयार झाल्यानंतर तुम्ही DTP करत असाल. DTP झालेलं सगळं कुठल्या तरी का जो पुस्तकाचं स्वरूप त्याला देऊ शकेल त्या पद्धतीने त्याचं पुस्तकाचं डिझाईन करेल. त्याच्याकडे त्या कव्हरपासून तर शेवटच्या पानापर्यंत ते तयार करायचं, ते त्या प्रकाशक संस्थेला द्यायचं. तुम्हाला जर त्याच्या प्रती पाहिजे असतील त्या पुस्तकाच्या तर ते तुम्हाला देतील. त्याचं खर्च ते घेतील. तुम्हाला 10 पुस्तकं व्हायची प्रकाशनासाठी, तर त्या 10 प्रतीचे ₹150 एका पुस्तकाची किंमत असेल, ₹1,500 घेतील. तुम्ही त्याचं प्रकाशन करू शकता. नंतर ते पुस्तक छापू पुढे ते दम करून ठेवत नाही. त्यांच्याकडे ते पुस्तक ते वेबसाईटवर विकण्यासाठी उपलब्ध करून देतात. ॲमेझॉन सारख्या वेगळ्या वेब पोर्टलवर. मला जरी वाटतं की मुंबईत मला सदानंद देशमुख आणि सदानंद मुरकरांचं नाटकाचं पुस्तक मला हवं आहे. मी सर्च केलं, मला ते पुस्तक सापडलं. मी त्याच्यावर क्लिक करायचं, त्याचे जेवढे काही पैसे भरायचे ती क्लिक केल्यानंतर ती पहिली डिमांड ही त्या प्रकाशकाकडे जाते. प्रकाशक त्याच्याकडे सगळं आता अलीकडच्या काळात प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये सगळीकडे त्याचं तयार होतं. तो प्रिंट काढतो, त्याची बायडिंग करतो आणि ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचतं. वेगळं छापून ठेवण्याची गरज नसते. आता ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामुळे 1000 प्रतिसाठी तुम्हाला 25-30 हजार रुपये काही मोजायची गरज नाही. त्यामुळे आणि ही यंत्रणा आहे, सुरू आहे, कार्यरत आहे. त्यामुळे काही म्हणजे कोणाला जर काही अडचण आली तर मला सांगा, मी ते तुम्हाला करून देईन. दुसरा भाग, आता ही प्रोसेस झाली, तुम्ही लिहिलं की ते पुस्तक तुम्हाला येऊ शकेल. परंतु
नाटक पुस्तक स्वरूपात येताना त्याच्यामध्ये काही एडिटिंगचे प्रकार असतात. म्हणजे ह्यात तुम्ही जे आता लिहिलेलं असेल ते कच्चं असेल तर त्याच पद्धतीने ते प्रकाशित करू नका. त्याच्यावर थोडंसं काम करा, एडिट करा, जे नको असेल ते काढून टाका. कारण मला माहिती आहे कोणीतरी बोललं पाहिजे की स्क्रिप्ट ते डाउनलोड करताना ते होतच नाही, तेवढी मर्यादाच नाही, एवढं मोठं स्क्रिप्ट असतं ते तेवढं मोठ्या स्क्रिप्टची गरज आहे का? सध्या ते एडिट करून हे करा, ते एडिट करावं लागेल नाटक. एडिट केल्यानंतर मग आपण ते प्रकाशनाला द्या. ज्या लेखकांना असं वाटत असेल की त्यांनी या पद्धतीने करावं त्यांनी त्या पद्धतीने करू शकता. नाहीतर अनेक प्रकाशक आहेत ती नाटकाचं पुस्तकं काढतात. मला म्हणायचं या निमित्तानं मला असं म्हणायचं, ज्यांना नाटकांचं डॉक्युमेंटेशन इथे मिळत नाही झाडीपट्टीचं, एवढी समृद्ध रंगभूमी असूनही ते नाटक झाडीपट्टीच्या बाहेर जरी जात नसेल तर पुस्तक रूपाने तरी जाऊ द्या, त्याचं डॉक्युमेंटेशन होईल. डॉक्युमेंटेशन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. खोबऱ्या बेसरांनी आता सांगितलं की नाटक लिहिताना काय काय पथ्य पाळायला पाहिजे, लेखकाने काय काय करायला पाहिजे याबद्दल पण त्यांनी सांगितलं. रंगमंचाचं भान आपल्याला असलंच पाहिजे. कॉस्ट्युम्स काय असतील, मधल्या काळामध्ये त्यांना जे कॉस्ट्युम चेंज करायचं असेल तर त्यांनी ते गाऊनचं उदाहरण छान दिलं. या सगळ्या रंगमंचाचं भान तुम्हाला फक्तच आपण नाटक लिहितो म्हणून कळत नसतं. त्यासाठी वेगवेगळी नाटकं आपण वाचली पाहिजे. मला आतापर्यंत याच्यामध्ये वेगळं नाटक म्हणून आतापर्यंत शफात खानचं शोभायात्रा ते नाटकापर्यंत त्यांनी कुठल्या पद्धतीने, कुठल्या आयडियॉलॉजीने आणि कुठल्या पद्धतीने नाटक लिहिलं तरी पण त्याच्यावर बंदी आली. शोभायात्रा नाटक बघून घ्या किंवा वाचून घ्या. शोभायात्रा नाटक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हे नेहरूंबद्दल बोलतात की नेहरूंचं कॅरेक्टर करणाऱ्या पात्राविषयी बोलतात. म्हणजे काय होतं, दोन समान धागे एखाद्या कॅरेक्टरमध्ये जरी असतील तर ते कशा पद्धतीने वापरले जातात ते पण आपल्याला कळेल. अनेक नाटकाची पुस्तकं आता आपल्याकडे अवेलेबल असतात. त्याच पद्धतीने आपल्याला नाटकाचा इतिहास आतापर्यंत काय काय येऊ ठेवलं, कोणी कोणी काय काय केलं, रंगभूमीची व्याख्या कोणी काय काय केली, या सगळ्या गोष्टी आता पुस्तक स्वरूपात आणि आता खूप डिजिटल एक पोर्टल गुगल आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात. ते सर्च केली सापडतात. प्रेमानंद देखील असे म्हणाले होते या 99व्या साहित्य नाट्य संमेलनाच्या निमित्ताने, आपलं नाटक हे जीवनगळातच अडकलेलं आहे, ते बाहेर पडलेलं नाही. म्हणजे काय, आपण जे काही नेपथ्याची मांडणी करतो का आपलं नाटक जिथे घडतो त्याच्या मर्यादा आपण सांगून त्या दम केलेल्या आहेत. इथेच माझं नाटक घडेल, त्याच्या बाहेर आपण पडलोच नाही. ही आपली परंपरा आहे. उंबरठा ओलांडणं हे आपल्याला क्रांतिकारक, पण जो उंबरठा ओलांडतो तो माणूस मोठा होतो. नाट्यलेखकांसाठी म्हणून मी सांगतो, तुमचं क्षेत्र, तुमचा परिघ फक्त तुमचा भोवताल नाही किंवा एवढी फक्त 4-5 जिल्ह्यांची जाडीपट्टी रंगभूमी नाही. लेखकासाठी संपूर्ण विश्व ही आपली रंगभूमी, ही आपली रंगभूमी असली पाहिजे. अशा मोठ्या लेवलनी जागतिक स्तरावर तुम्ही जर विचार केला तर आपण फक्त जाडीपट्टी अडकून राहणार नाही. मला असं वाटतं इथली नाटकं जी काही लिहिली गेली आतापर्यंत नवीन नाटक दरवर्षी 60 नाटकं समजा असतील, इतक्या वर्षापासून अनेक नाटकं लिहिली गेली असतील, शेकडो नाटकं लिहिली गेली असतील, हजारो नाटकं लिहिली गेली असतील. त्यातलं एखादं तरी नाटक
इंटरनॅशनल स्तरावर, जागतिक स्तरावर का सादर झाला नाही? हा विचार लेखक म्हणून करू शकतो ना आपण, की माझं नाटक असेल की माझं नाटक फक्त मराठी थिएटरवर का झालं, त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होऊन हे नाटक वेगळ्या रंगभूमीवर का सादर होऊ नये, ते हिंदी ट्रान्सलेट होऊन एनएलटी लेखाचा प्रयोग का होऊ, हा विचार जेव्हा आपण करू त्यावेळेस आपला कॅनव्हास वाढेल. आपण जरी फक्त झडीबुटीचा विचार केला, लेखक हा फक्त एखाद्या क्षेत्रापुरता किंवा एखाद्या रंगभूमीपुरता मर्यादित लेखक म्हणून तुम्ही स्वतःला ठेवू नका, त्यात बरोबर ठेवू नका. तुम्ही जे लिहिता, जे तुम्ही जन्माला घालता त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला झाडीपट्टीत नाटकं करा, झाडीपट्टीसाठी लिहा, परंतु ती नाटकं आणखी बाहेर केली पाहिजे. एखादं नाटक तर असं असेल ना आता की जे व्यावसायिक रंगभूमीवर सादर होऊ शकेल, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मी आतापर्यंत असे अनेक नाटकं बघितलेले आहेत प्रायोगिक रंगभूमीवर जे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सादर होतात. ते नाटकं तीच नाटकं नंतरच्या काळामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येतात. झाडीपट्टीची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर इथल्या रंगमंचावर आली, झाडीपट्टी रंगभूमीवर आली. ती नाटकं मुंबई पुण्यासारख्या तथाकथित व्यावसायिक रंगभूमीवर गेली असती तर तुम्ही लेखक म्हणून या तुमचा परी वाढला असता, तुम्ही मोठे झाला असता. आपलं नाटक लिहिताना आपण फक्त त्या एका परिपोषात, फक्त एका चौकटी. सर, माझा एक प्रश्न असेल हा की झाडीपट्टीची आमची नाटकं आहे, आमची जी परंपरा आहे या परंपरेनुसार जसं आमचं प्रवेश पडदा पाडणं किंवा आमची जी ठेवलेली किंवा एक बांधलेली पद्धती आहे, तर इकडची जी मुंबई पुण्याची जी नाटकं असतात ती 3 तासाची आणि त्यांचं एक सेम असं नेपथ्य असतं, तर त्या पलीकडे आम्हाला इकडे सादर करता येत नाही. तर मग इकडे ते करताना आपण कसं करू? चांगलं नाटकाची कथा तुम्ही नंतर सादरीकरण सोडून द्या. तुमचं नाटक तुमच्या नाटकामध्ये पात्र आहे, तुमच्या नाटकामध्ये व्यक्तिरेख आहे आणि तुमच्या नाटकामध्ये एक दृश्य आहे. कुठलं दृश्य आहे ना, कुठे एक स्थळ आहे, काळ आहे, बरोबर आहे, हे आहे सगळं. आता ती 3 तासाचं करायचं, 2 तासाचं करायचं, त्याचा दीर्घांक करायचा, तिथे रात्रभर चालवायचं. हे त्या निर्मात्यांना आणि कलावंतांना सोडवा ना, त्यांचा अनुभव त्यांचा आहे. म्हणजे मी आता माझ्या भाषेत सांगतो, मी ज्या व्यवसायात काम करतो त्या सांगतो. एखादी घटना घडली, आमचं वाक्य जर आम्हाला वाक्य पाठवलं, आता त्याने समजा 1000 शब्दाची पाठवली, त्यांनी 500 शब्दाची बातमी पाठवली, आम्ही ऍडिटिव्ह ती प्रकाशित करत नाही. ती एडिटिंग स्किल एडिट करून जेवढी पाहिजे जेवढी घटना सांगायची तेवढी त्याचे कुठलेही न करता, त्याचा कुठलाही धागा न विस्कटता आम्ही ते सादर करतो, आम्ही प्रेझेंट करतो. सेम सगळ्या याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं की लेखक हा सगळ्या ठिकाणी ही क्रिया सगळीकडे. आणि नाटकामध्ये जास्त एडिटिंग याच काय आवश्यक आहे, तर तुम्हाला कमी शब्दात त्याचा आशय पोहोचवायचा आहे. आपण अवकाश बोलतो ना, त्या अवकाशामध्ये सादर करण्याची कला आहे. त्या अवकाश तुम्ही त्या नाटकाने व्यापून टाका पाहिजे. तो फक्त तुमच्या शब्दांनी व्यापत नाही, 2 सेंटेन्स मध्ये जे काही अंतर असतं, जो काही अवकाश असतो, त्या अवकाशाने पण तुम्हाला जे म्हणायचं आहे, लेखकाला जे म्हणायचं आहे, कलावंताला जे म्हणायचं आहे, नाट्यनिर्मात्याला जे म्हणायचं आहे किंवा दिग्दर्शकाला जे सांगायचं आहे ते सांगतोच. एक पॉज, फक्त एक पॉज, बरंच काही सांगून जातं ना. हेच तर नाटकाची ताकद आहे. तुम्ही सगळं जरी सांगत गेलात नाटकात, तर नाटक मी 2 रात्र करू शकेन. पण कमी आता कसं आहे, तुम्हाला इथे नाटकं मध्ये रात्रभर नाटकं होतात, त्याची जे काही हे आहे ते मला माहिती आहे आणि ते मला मान्य आहे. मी त्या वाहनाकडून चालणार नाही. जी त्याच्या थिएटरची गरज असते, त्याच्या थिएटरची गरजेनुसार आपल्याला कला सादर करावी लागते.
त्यामध्ये तुम्ही लवणी करता, त्यामध्ये तुम्ही नृत्य करता, त्यामध्ये तुम्ही काहीतरी कॉमेडी करता, त्यामध्ये तुम्ही पंचेस घेता, त्यामध्ये प्रेक्षक तुम्हाला वन्स मोर म्हणतात. नाटकामध्ये वन्स मोर होण्याची ही एकमेव रंगभूमी आहे की याच्यामध्ये नाटकामध्ये जो तुम्ही वन्स मोर म्हणता तुम्ही सादर करता हे कुठेच होत नाही. ते गाण्याला होऊ शकते, ते नाटकाला कधीच नाही. परफॉर्मिंग नाटक कधीच होत नाही. तर ही नाटकं कसं होतं, तुमचे किती लोकांनी प्रयत्न केले की मी नाटक लिहिलं नाही, हे नाटक मुंबई पुण्याच्या रंगमंचावर सुद्धा झालं पाहिजे. आता त्याच्यासाठी जे काही स्किल आहे ना ते स्किल आपण शिकून घेऊया ना. ते काही पुन्हा लिहायची गरज नाही आहे, नाटक एडिट करायची गरज आहे, एडिट करताय. सर प्रयत्न केले, स्क्रिप्ट लिहिल्या, आपल्या नावाने मुंबईमध्ये प्रयोग सादर केले. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. तीच तर अडचण आहे की आम्हाला ते प्रूफ नाही करता. आतापर्यंत तुम्ही जे काही असेल ते तांत्रिक झालेली आहेत ना. भूक नाटक एकाने 2दा पाहिलं, सिनेमाचं कथानक ठरलं, ऍज अ संवाद लेखक म्हणून मी ठरलो, सगळं काही आलबेल झालं. बरोबर. पुण्यासाठी 2 ठिकाणी ते नाटकाला आले होते. शिंदे एक सावंगीला आणि एक वैरागडला 2 ठिकाणी आले. आमच्यासोबत त्यांनी नाटक पाहिलं. ज्या काळात आमच्याकडे मोबाईल नव्हते त्या काळात त्यांच्याकडे अत्याधुनिक मोबाईल होते. काय झालं माहिती नाही, काही दिवसानंतर पेपरमध्ये बातमी प्रकाशित झाली, भूक हे नाटक मुंबईच्या चित्रपटगृहात प्रदर्शित. भूक चित्रपटगृहात प्रदर्शित. सगळं काय आम्ही प्रयत्न केले, परंतु आम्हाला त्याचं ते मूळ लेखन नाही मिळालं. नाही ते आता यावर प्रिय तुम्ही म्हणजे कसं आहे, आता अलीकडच्या काळामध्ये हे जे उचलेगिरी आहे अलीकडच्या काळात कमी झालेली आहे, असं करता येत नाही. आणि आता सगळे वेगवेगळे माध्यम आहेत, तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन करून ठेवा, तर ते डॉक्युमेंटेशन तुम्ही पुरावा म्हणून सादर करू शकता. तुम्ही कधी तुमची स्क्रिप्ट ज्यांना कोणाला सेंड केली असेल, त्याचा ईमेल जरी असेल तरी पण ते पोर्टलवर स्टे होतं. स्क्रिप्ट नेलीच नाही त्यांनी, परस्पर पूर्ण चित्रपट तयार केला. कॉपरेट ऍक्ट आहे, कॉपरेट तुम्ही ऍक्ट घेऊ शकता. लेखक म्हणून लेखकांची संघटना आहे, जी आता तुमची लेखकांची संघटना आहे ती थोडीशी व्यापक स्तरावर नेऊन तुम्हाला चित्रपट लेखन संघासोबत जोडता येतं का हा पण प्रयत्न करा. त्याला मनीषा बोर्डे त्या समितीवर होतं, त्यावेळेस मी त्यांना बोललो होतो की फक्त चित्रपटात होतो, जे नाटककार आहेत त्यांच्याकडून नाटककार आहेत अनेक झालेले आहेत. नाटककारांची ऑनलाईन म्हणजे नाटक लिहिलेल्याची ऑनलाईन घ्यायची आणि बाकी सगळं करा वेगळं करून टाकायचं. असे पण प्रकार झाले तर त्याच्यावर चित्रपट आले ते चांगले झालेले आहेत. ऑनलाईन घ्यायची तुमची. आता तुम्ही ऑनलाईनसाठी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही ते जरी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कॉपीराईट अधिकार आहे, खूप स्ट्रॉंगली त्याचा हे करतो. तुम्हाला असं नाही करता येणार. म्हणजे तुम्ही हा मुद्दा आता या काळामध्ये आता ती बरेच वर्ष झाले, आता बरेच वर्ष झाले, पण आता नाही आहे. आता ते सगळ्यांना होतं आणि तो प्रकार आता उचलेगिरीचा प्रकार आता जवळजवळ कमी झालेला आहे. त्यामुळे आपण पण करायचं नाही उचलेगिरी आणि दुसऱ्याला पण करू द्यायची नाही. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला फक्त इथे राहायचं की बाहेर पडायचं, तुम्हाला इथे करायचंच आहे. ही रंगभूमी तुम्हाला समृद्ध करायची आहे, तुम्ही करता, पण तुमचा कॅनव्हास वाढला पाहिजे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन होण्यासाठी म्हणून ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं. लेखक आता इथले नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आता 2-4 वर्षात व्हायला लागले नाट्य संमेलनात. अगदी आधी कुठे माहिती होती त्या निवडणुकीच्या संमेलनात मी स्वतः बघितलं एक नाटक चालू झालं होतं किंवा त्यानंतर नाटक केरळमध्ये चालू झालं, ती इकडे प्रयोग करतात. तर असे काही प्रयोग आपण हे बघा या रंगभूमीच्या जी बलस्थानं आहेत ती व्यावसायिक असतील किंवा ती सादरीकरणाच्या दृष्टीने असतील, ती बलस्थानं तुम्ही टिकवायची परंपरा म्हणून टिकवा, तुम्ही तुमची गरज म्हणून टिकवा, काही असेल. परंतु तुमचा कॅनव्हास लेखक म्हणून वाढवायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तुम्हाला आणखी काहीतरी रस्ते मिळतात, काही पण शोधावे लागतात. हे मला त्याला सांगायचं आहे. फार झालंय शेवटचं सांगतो आणि सांगतो तुमच्याकडे विषय मी याचा एक सगळा सार घेतो. नाटक लिहिताना पुन्हा नाटक लिहा. एका नाटकाचे आणखी पुन्हा रिरेट प्रोसेस करा तर ते नाटक अधिक छान होईल. नाटक लिहिल्यानंतर ते 4 मित्रांमध्ये वाचून घ्या, ज्यांच्यावर विश्वास असेल असे 4 मित्र मिळवा, वाचा, त्याच्या काय उणीव आहे, त्या नाटकाच्या जाणीवा काय ते करून तपासून पुढे जा. म्हणजे नाटक आपणच आपल्याला समृद्ध करता येईल. कार्यशाळा घेताना मी
नक्की तुम्हाला आग्रह करेन, मी बोलणार तुम्ही ऐकणार अशा पद्धतीच्या कार्यशाळा, नाट्यलेखन कार्यशाळा नका घेऊ. नाट्यलेखन कार्यशाळा प्लीज सर 4 स्क्रिप्ट, वर्षाच्या 4 स्क्रिप्ट घ्या, निवडा, त्याचं वाचन करा. 2 दिवसाची दिवसी कार्यशाळा घ्या. एका दिवसात एका नाटकावर सगळ्या दृष्टीने त्याच्यावर तिरपाळ करा. नाटकाची अक्षरशः तिरपाळ करा. हे या वाक्याची गरज आहे का? तर मग आपणच आपल्याला हे करायचं. त्यात काही म्हणजे तुम्ही नाटककार म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीये. तुम्ही नालायक आहे. तुम्ही कसं काय नाटककार म्हणून घेता? हे नाटक आहे का वगैरे वगैरे सगळ्या पद्धतीचे ताशेरे ओढले जातात. म्हणजे एखाद्या नाटककाराने एखादं नाटक लिहिलं असेल तर मी काय केली परंतु ताशेरे ओढले जातात. ते सगळे आम्ही सहन करतो आणि ते सहन करून मग आपण त्यातून काहीतरी पुढे जाऊ शकू का असा विचार करून आपण नाट्य कार्यक्रम घेऊया. आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं. ते बघा काय असतं की जी काही कलाकृती असते ती आपली कलाकृती असते. त्या नाटकामध्ये सगळे पात्र आपण जन्माला घातलेले असतात. त्यामुळे त्याच्यावर आपला प्रेम असतं. आपण आपल्या ज्या जो मुद्दा आपला असतो, जे आपलं अपत्य असतो, त्या अपत्यावर कुणी नाव ठेवलेले आपल्याला चालत नाही. आपल्या नाटकाला सुद्धा कुणीही नाव ठेवलेले आपल्याला चालणार नाही. पण आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत त्यासाठी जे काही प्रयत्न आपण पालक म्हणून करतो तेच प्रयत्न आपण नाटक लिहिल्यानंतर ते नाटक अधिक चांगलं व्हायसाठी जर 4 लोकांनी हे करा ते करा असं सांगितलं तर ते पटवून घेण्याची आणि ते ऐकून घेण्याची क्षमता असेल तर आपण खऱ्या अर्थाने नाट्यलेखन कार्यशाळा घेऊ. त्यासाठी वाटलं तर मला बोलवा. आपण खूप असं खेळ पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रम होऊ शकते आणि तेच खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल होईल. आता मी जे काही बोललो ते प्रॅक्टिकल नाही. हे फक्त शब्दांचे सगळे कंगोरे आहेत आणि शब्दांच्या कंगोऱ्यावर नाटक कसं असतं पाहिजे हे सांगता येणं माझ्या दृष्टीने मला फार अवघड आहे. आवडे सर अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातले आणि त्या जागतिक रंगभूमीपासून तर सगळ्या रंगभूमीवर काम करतात, त्याचा अभ्यास करतात, त्याचे बलस्थाना उणीवा सगळ्या जाणतात. त्याच्यामुळे हा विषय कदाचित ते माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने पुढून जातील. पण मला ते जेवढं जमलं मी तेवढं सांगायचा प्रयत्न केला. जारीपंथी लेखक संघासाठी मी खूप शुभेच्छा देतो. एक चांगले क्रांतिकारी ही पाऊल आहे 150 वर्षानंतर एक संघटना उभी करणे. आणि ही संघटना फक्त लेखकांच्या समस्येसाठी, लेखकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवून घेण्यासाठी, लेखकांचा दबावगट निर्माण करण्यासाठी एवढ्या पुरतीच मर्यादित न राहता रंगभूमी अधिक संपन्न कशी होईल, आपणच आपल्या रसिकांना आणखी काहीतरी योग्य देण्याचा प्रयत्न करू शकू का, त्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही सगळे लेखक म्हणून फक्त झाडीपट्टीवर बाहेरपट्टी रंगभूमीमध्ये सीमित न राहता तुमचा कॅनव्हास हा जागतिक स्तरावर पोहोचू शकेल का यासाठी प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.